परत घ्या. राम राम शेतकरी मित्रांनो. राम 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 राम. राम राम. संदीप भाऊ, तुम्ही कुठून आलेले आहेत? मी माझं नाव संदीप एकनाथ सपकाळे. मी मुक्काम पोस्ट राजनी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथून आलेलो आहे. आणि मी 4 महिन्यापूर्वी दादाकडे येऊन गेलो, सुनील दादांकडे. आणि सुनील दादाकडून मी यस कल्चर घेऊन गेलो होतो. आणि यस कल्चर नेल्यानंतर मला 4 महिन्यात चांगले रिझल्ट भेटले, एकदम उत्तम रिझल्ट भेटले. ते आतापर्यंत मी टरबूजावर, माझ्या मक्यावर आणि तुरीवर यूज केलेले आणि जबरदस्त मला रिझल्ट भेटले. त्याच्यानंतर मी आज SR कल्चर आणि फुगोनी कल्चर घेण्यासाठी आलेलो आहे. तुमची ओळख द्या. राम राम दादा. आपण? मी नेरी, तालुका पाचोरा. माझं नाव पंकज महाले. मी तुमचा व्हिडिओ खूप पाहत होतो, पण म्हटलं चला सुनील दादाकडे एखादा वेळेस भेट देऊन काहीतरी घेऊ त्यांच्याकडनं अभिप्राय की कसं आहे, याच्यापासून तुम्ही कशी विष्ठा तयार करतात, काय करतात, ते विचारण्यासाठी आलो. आणि तुमचं यस कल्चर, SR कल्चरचं मी तुमचा व्हिडिओ पाहून मला समाधान वाटलं. म्हटलं आता आपण स्वतः अनुभव घेऊ की त्याच्यात काय रिझल्ट आहे. त्यासाठी मी आता पहिल्यांदा आलो आहे. आणि आल्यानंतर मला काय रिझल्ट मिळतो मी तुम्हाला फोनवर किंवा मी स्वतः प्रत्यक्ष इथं येऊन मी परत तुमच्याशी चर्चा करेन. हो बरोबर आहे. ते तर नंतरच कळवणार आहे तुम्ही. पण आता आपल्या शेतीचं कसं काय मी आता तुमच्या शेतीमध्ये आलो. मी तुमचा मक्का पाहिला, तुमचा हरभरा पाहिला. आजच्या स्थितीला एकदम तुमचं चांगलं आहे. आज जमीन पाहिली गेली तर एक मुरमाड चुनखड सारखी जमीन आहे, म्हणजे भुराड आहे. काही तशी काही नाही किंवा म्हणजे त्याला हे म्हणतात तशी ताकदवान जमीन नाही. पण त्या हिशोबाने तुमचं जे कल्चरचं तुम्ही जे वापरलेलं आहे तो खूप छान रिझल्ट आता तुमच्या आताच्या स्थितीला तुमच्या शेतात एकदम चांगला उत्कृष्ट दिसतोय. आता तुम्ही मक्का घेतात ना, तर मक्याची जी हाईट आहे ती तुम्हाला कशी वाटली बुवा? आणि मक्याची हाईट एकदम उत्तम आहे. आणि ते 02 आहे. मक्याचं वाण जे रब्बीमध्ये घेतात ते असं उत्पन्न येत नाही, त्याचं म्हणजे उत्पन्न कमी येतं. पण यांचा मका खूपच उत्कृष्ट आहे आणि जबरदस्त वाढ झालेली आहे. आणि पांढऱ्या मुळांची संख्या जबरदस्त आहे. म्हणजे पाणी आता तिथं बऱ्याच दिवसापासून त्यांनी पाणी दिलं नाही असं सांगता येते. सव्वा महिना पाणी दिलेलं नाही, परत तरी वल टिकून राहिलेली आहे आणि जबरदस्त रिझल्ट भेटलेले आहे. हरभराही तसंच आहे. हरभराही जो त्याची लाईन मोजली आपण, किती मोजतात, किती येतात आणि दाणे किती आहेत त्याच्यात, असं जर आपण साधारण पाहायला गेलो तर त्यांच्यात 16 किंवा 14 लाईन राहतात. पण यांच्यामध्ये 18 लाईन आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये दाण्याची संख्या भरपूर आहे. इतर आपल्या इतर मक्यापेक्षा, रासायनिकच्या मक्यापेक्षा यांच्या याच्यात खूप दाणे, म्हणजे 40 ते 50 दाणे शिल्लक आहे बद्यामध्ये. आणि अजून विष्ठा बघून आता बरं वाटलं नाही? आता बरं वाटलं विष्ठा वगैरे बघून की बुवा प्रत्यक्षात जे व्हिडिओ मध्ये आपण दाखवतो ते हकीकत आहे का? आहे ना. का काही आपण याच्यात थोडंफार मागे पुढे सांगतो बुवा? नाही, एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे इतर शेतकऱ्यांना गैरसमज होणार नाही बुवा? नाही होणार ना. जे आता एकदा वापरतील तर ते अजून येतीलच घ्यायला. हो, ते बघा ना, यांचे जे अनुभव येत नाही. आता राजनीहून आले, अगोदर त्यांनी यस कल्चर वापरलं, त्यांना काहीतरी फरक वाटला म्हणून ते इथपर्यंत पोहोचले अजून SR कल्चर घ्यायला. त्याच्यानंतर त्यांच्या नातलगांना सांगितलं होतं त्यांनी की बुवा इतिहास असं आहे, ते घेऊन गेले. त्याच्यानंतर यांना हे कमी पिकं असल्यामुळे, त्यांची किडी असल्यामुळे ते 3 महिने वापरल्यानंतर SR कल्चर निघाल्यानंतर लगेच घेऊन गेलेले आहेत ते. SR कल्चर आणि फुगोनी कल्चर. आणि कंपनीवाले येऊन जात आहेत, त्यांना विचारतात की बुवा काय दिलंय. त्यांनी सांगितलंच नाही काय दिलेलं आहे बुवा, आम्ही घरगुती निविष्ठाज वापरतो बुवा, इतकंच सांगतात. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे काही करतोय बुवा ते शेतकऱ्यांसाठीच करतोय. एक पैसे कमवण्याचा धंदा नाही या. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी वापरणं हे महत्वाचे आहे. हा बरोबर आहे. तुम्ही आता सगळ्यांना रासायनिक शेती असल्यामुळे तुम्ही जैविककडे लोकांना वळवताय आणि उत्पन्न पण चांगलं मिळतंय. आणि जो येणारा खर्च आहे तो पण कमी होतोय आणि उत्पन्न चांगलं येत आहे. आणि पहिल्याच वर्षी तुम्हाला उत्पन्न येईल गॅरंटी अजून, कारण तुम्ही नित्यनियमानं कधी केलं आणि रासायनिक 25-30% बी दिलं तरी तुम्हाला ते जे येणारं उत्पन्न आहे ते येईल. भले वाढ जी येते दुसऱ्या वर्षाला होईल, पण पहिल्या वर्षी जे उत्पन्न येते येणार आहे आणि खर्च कमी होणार आहे. जमीन तुमची सुपीक होणार आहे. चालताना तुम्हाला गादीसारखं वाटायला पाहिजे. एका वर्षात तर गादीसारखं वाटणं शक्य आहे. वाटलं का नाही आपल्याला? येते इथे तर वाटलं मग. आणि तुम्हाला तुमच्या जमीनमध्ये काही चेंजिंग वाटला का नाही? पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली जमिनीची. कारण आता मी पण 20 दिवसापासून पाणी दिलेलं नाही मक्याला, तरी मका अजून हिरवाच आहे. बरोबर. फरक असतो. चला.